नमस्कार. महाराष्ट्रामधील सर्व बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी दमदार अपडेट आलेली आहे. ऑक्टोबर हप्त्याविषयी सर्वात महत्त्वाची मोठी गुड न्यूज आलेली आहे. आजची सर्वात महत्त्वाची मोठी ब्रेकिंग अपडेट आहे. सर्व बहिणींसाठी खूप महत्त्वाची आनंदाची बातमी या ठिकाणी आली आहे. सर्व बहिणींना दिवाळीनिमित्त बोनस या ठिकाणी वाटप सुरू झाले आहे. त्यामुळे सर्वच बहिणी या ठिकाणी खुश झाल्या आहे. थेट 1500 प्लस 3000 रुपये तुमच्या अकाउंट या ठिकाणी जमा केले जात आहे. त्यामुळे सर्वच बहिणी या ठिकाणी खुश झाल्या आहेत. तर बहिणींनो, हा व्हिडिओ सर्व महत्त्वाचा आहे, म्हणून सर्व बहिणींसाठी तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. आणि महत्त्वाचं म्हणजे जर का तुम्ही व्हिडिओवर नवीन असल्यास पटापट सर्व बहिणींनी व्हिडिओ लाईक करायचे. ज्या माता भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पटापट चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण की लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची अपडेट तुम्हाला या चॅनलवरती मिळत असते, म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा. आता बघा, ऑक्टोबर हप्त्याविषयी सुद्धा सर्वात महत्त्वाची मोठी गुड न्यूज आलेली आहे, तीही तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि दिवाळी बोनस 22ची ओवाळणीविषयी सर्वात महत्त्वाची गुड न्यूज तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. सर्वांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत शेअर करा, जेणेकरून सर्वांना ही अपडेट कळाली पाहिजे. जास्त वेळ वाया न घालवता आपण डायरेक्ट प्रूफवरती जाऊया संपूर्ण माहिती बघण्यासाठी. पण सर्वात अगोदर सर्व बहिणींनी या व्हिडिओ लाईक करायचे. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आता आपण प्रूफवर जाऊया संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर बघा बहिणींनो, आपल्या ठिकाणी प्रूफवरती संपूर्ण माहिती बघण्यासाठी तर तुम्ही ठिकाणी बघू शकता सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे. ऑक्टोबरचा हप्ता लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्या संदर्भात सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. बघा, राज्यामधील कोट्यवधी महिलांना दर महिन्याला दिला जाणारा लाडकी बहीण योजना अंतर्गत ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लवकरच जमा होणार आहे, अशी माहिती या ठिकाणी वाढलेली आहे. म्हणजेच काय, तर ऑक्टोबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तो येत्या काही दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटवर जमा होणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे सर्वच बहिणी या ठिकाणी खुश झालेल्या आहेत. पुढे बघा, महिला व बालविकास विभागाकडून नुकतीच मिळालेली माहिती आणि मंत्री आदिती तटकरे यांचे वक्तव्य यामुळे लाभार्थ्यांमध्ये उत्साहाच्या ठिकाणी वातावरण निर्माण झालेलं आहे. बघा, सप्टेंबर महिन्यातील हप्त्याचा जो काही निधी होता तो निधी 410 कोटीहून अधिक रकमेचा होता. किती रक्कम होती? 410 कोटीहून अधिक रक्कम या ठिकाणी होते. आणि तो सर्व जो काही होता तो सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. आता सर्वांचे लक्ष ऑक्टोबरच्या हप्त्याकडे लागलेलं आहे की ऑक्टोबरचे पैसे कधी येतील किंवा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी येईल, हा प्रश्न बहिणींना पडलेला आहे. आता त्याचं उत्तर बघा, सप्टेंबर महिन्याचा हप्ता जर तुम्ही बघितलं तर सप्टेंबर महिन्याचा हप्ता पूर्ण आता ऑक्टोबरच्या प्रतीक्षेमध्ये लाखो लाभार्थी, म्हणजेच काय, आता बहिणींना एकच प्रतीक्षा आहे की ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार आहे. कारण की तुम्हाला आता सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळाले, तर सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळाले त्यामुळे सर्वच बहिणी खुश झाल्या आहे. तर कमेंट करून सांगा बरं, तुम्हाला सप्टेंबरचे 1500 रुपये मिळाले की नाही. ज्या बहिणीने सप्टेंबरचे 1500 मिळाले असतील त्यांनी कमेंट करून सांगायचे की हो सर, मला सप्टेंबरचे 1500 रुपये आलेले. आणि जर का तुम्हाला सप्टेंबरचे 1500 रुपये आले नसतील तर तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता मिळणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून कमेंट करून सांगा की हो सर, मला सप्टेंबरचे पैसे आलेले आहे, नाही सर मला सप्टेंबर महिन्याचे पैसे आलेले नाही आहे. ज्या बहिणींना सप्टेंबरचे पैसे आले नसतील त्यांना सप्टेंबरचे पैसे आणि ऑक्टोबरचा हप्ता एकत्र जमा केला जाणार आहे. पुढे बघा काय सांगितलेलं आहे, तर लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यामधील पात्र महिलांना दर महिन्याला आर्थिक सहाय्य दिले जाते. म्हणजेच काय, तर प्रत्येक महिन्याला तुम्हाला ठिकाणी आर्थिक सहाय्य मिळते. सप्टेंबर महिन्यातील हप्ता शुक्रवारीपासून अनेक महिलांच्या खात्यामध्ये जमा झाला. सामाजिक न्याय विभागाने, म्हणजेच काय, तर सामाजिक न्याय विभागाने ह्या हप्त्यासाठी तब्बल 410 कोटींचा निधी मंजूर केलेला होता. किती? 410 कोटींचा जो काही निधी त्या ठिकाणी मंजूर केलेला होता आणि तो सुद्धा ठिकाणी बहिणींना मिळाला. राज्यभरातील जिल्ह्यांमध्ये हा जो काही निधी होता तो हा निधी वितरित करण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पूर्ण झाली. आता महिलांच्या नजरा ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याकडे वळलेल्या आहेत की ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार आहे. पण महिलांच्या खात्यामध्ये सणासुदीच्या काळामध्ये ऑक्टोबरचे पैसे जमा व्हावेत अशी मागणी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर होत आहे. आणि या पार्श्वभूमीवर सरकारकडून तयारीसुद्धा सुरू झालेली आहे. तुम्ही बघू शकता सरकारकडून तयारीसुद्धा ठिकाणी सुरू आहे. अंतिम टप्प्यामध्ये तयारी आहे, कधी तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होतील अशी माहिती आलेली आहे. आता ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार आहे ते समजून घ्या. बघा, लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता महिना अखेरपर्यंत जमा होऊ शकतो असा या ठिकाणी प्राथमिक अंदाज आहे. सणासुदीचा काळ लक्षात घेऊन महिलांच्या खात्यामध्ये पैसे लवकर जमा करण्याचे निर्देश मंत्रालयातून जिल्ह्यांना देण्यात आलेले आहेत. म्हणजे लवकरात लवकर पैसे जमा व्हावे असे निर्देश देण्यात आलेले आहेत. सणाच्या आधी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याची आमची तयारी सुरू आहे, असं या ठिकाणी सूत्रांनी सांगितलेलं आहे, तुम्ही बघू शकता. मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा अजून झालेली नाही आहे. मंत्री आदिती तटकरे पुढील काही दिवसांमध्ये याबाबत घोषणासुद्धा करू शकतात अशी माहिती आलेली आहे.
आता बघा ई-KYC, तर ई-KYC प्रक्रियेबाबत मोठी सवलत म्हणजेच काय, तर लाडकी बहीण योजनेच्या ई-KYC प्रक्रिया संदर्भात महिलांना मोठा दिलासा देण्यात आलेला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती आणि तांत्रिक अडचणींमुळे ई-KYC वेळेत पूर्ण होऊ शकली नव्हती. त्यामुळे सरकारने आणखी 15 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. म्हणजेच काय, तर आणखी तुम्हाला 15 दिवसांचा कालावधी वाढवून दिलेला आहे. तर या 15 दिवसामध्ये तुम्ही आणखी KYC करू शकता. पूरग्रस्त भागामधील महिलांसाठी ही मुदतवाढ विशेष दिलासा ठरलेली आहे. तर इतर महिलांना नोव्हेंबर महिन्यापर्यंत ई-KYC प्रक्रिया पूर्ण करण्याची मुभा दिली गेली आहे. त्यामुळे सर्वच बहिणी आता ई-KYC करून घेतील. ते कमेंट करून सांगा बरं, तुमची KYC झाली की नाही. जर का तुमची KYC झाली असेल तर लिहून पाठवा की हो सर माझी KYC झाली आहे, आणि जर का तुमची KYC बाकी असेल तर लिहून पाठवा की सर माझी KYC बाकी आहे. पुढे बघा, महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी सांगितलेले आहे की आजपर्यंत 1 कोटीपेक्षा जास्त महिलांनी आपली ई-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. दररोज किती, तर दररोज जवळ तुम्ही बघू शकता 4 ते 5 लाख महिलांची ई-KYC प्रक्रिया पूर्ण होत आहे. काही तांत्रिक अडचणींवर तोडगासुद्धा ठिकाणी काढण्यात येत आहे. ही माहिती दिल्यानंतर अनेक महिलांनी सेवा केंद्रावर गर्दी करण्याऐवजी ऑनलाईन पर्याय वापरण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर KYCची प्रक्रिया देखील पूर्ण होत आहे. तर तुमची KYC झाली की नाही कमेंट करून सांगा. आणि महत्त्वाचं म्हणजे तर तुम्हाला आता या ठिकाणी दिवाळीनिमित्ताने या ठिकाणी बोनस मिळणार आहे, भाऊबीजच्या ठिकाणी तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे. त्यासाठीही तुम्ही तयार राहायचं आहे. आणि तुमचा जो काही हप्ता असेल तो हप्ताही तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे सर्वच बहिणी खुश झालेल्या आहेत. तर तुमची काय मत आहे कमेंट करून सांगा. भाऊबीजची ओढणी तुम्हाला पाहिजे की नाही. जर का तुम्हाला पाहिजे असेल तर हो लिहून पाठवा, आणि जर का तुम्हाला नको असेल तर लिहून पाठवा की नाही सर आम्हाला भाऊबीजची ओढणी नको आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.